नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील इतिहास विषयातील राष्ट्ररक्षक मराठे हा पाठ पाहणार आहोत। म्हणजेच संपूर्ण भारताचे रक्षण करण्याचे काम मराठ्यांनी एका काळी केलेले होते आणि त्या संबंधीची माहिती या पाठामधून आज आपण पाहणार आहोत। शाहू महाराजांनी बाजीरावानंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब याला पेशवाईची वस्त्रे दिली। नादिरशहाच्या आक्रमणानंतर दिल्लीमध्ये अस्थिरता निर्माण झाली होती। अशा परिस्थितीत उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता स्थिर करण्यासाठी त्याने प्रयत्न केले। या काळात अहमदशहा अब्दालीने पानिपतावर मराठ्यांच्या समोर आव्हान निर्माण केले। या सर्व घडामोडींची माहिती आपण या पाठात घेणार आहोत। बाजीरावाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी त्याचा मुलगा नानासाहेब याला पेशवाई दिली, म्हणजेच पेशवा केलं आणि त्याने दिल्लीमध्ये मराठ्यांची सत्ता स्थापन करून ती स्थिर करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। त्याचबरोबर अहमदशहा अब्दालीने पानिपतावरती मराठ्यांसमोर केलेले आव्हान हे सर्व आपण या पाठामधून पाहणार आहोत। उत्तरेतील परिस्थिती अयोध्या प्रांताच्या उत्तर पश्चिमेस लागून हिमालयाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश 18व्या शतकात रोहिलखंड या नावाने संबोधला जात असे। अफगाणिस्तानातून आलेले पठाण या भागात स्थायिक झाले होते। या पठाणांना रोहिले म्हणत। गंगा यमुना नद्यांच्या दोआबाच्या प्रदेशात त्यांनी धुमाकूळ घातला होता। त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अयोध्येच्या नवाबाने मराठ्यांना पाचारण केले। मराठ्यांनी त्यांचा बंदोबस्त केला। या काळापर्यंत संपूर्ण भारतामध्ये मराठ्यांची ख्याती बऱ्यापैकी पसरलेली दिसते आणि यामुळेच रोहिल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नवाबाने मराठ्यांना बोलावलेले असते। मराठ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन या रोहिल्यांचा बंदोबस्त केलेला आहे। अफगाणांशी संघर्ष। अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशहा अब्दाली याला भारतातील संपत्तीचे आकर्षण होते। इसवी सन 1751 मध्ये त्याने पंजाबवर आक्रमण केले। या काळात मुघल प्रदेशात अंधाधुंदी निर्माण झाली होती, त्यामुळे मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती होती। या परिस्थितीत आपल्या संरक्षणासाठी मराठ्यांची मदत घेणे त्यांना आवश्यक वाटले। बादशहाला मराठ्यांचे सामर्थ्य आणि प्रामाणिकपणा यांची खात्री पटली होती। दिल्लीच्या रक्षणार्थ मराठ्यांनी एवढी दुसरी समर्थ सत्ताही नव्हती, त्यामुळे बादशहाने इसवी सन 1752च्या एप्रिल महिन्यात मराठ्यांशी एक करार केला। मराठ्यांनी या करारानुसार रोहिले, जाट, राजपूत, अफगाण इत्यादी शत्रूंपासून मुघल सत्तेचे रक्षण करण्याचे मान्य केले। एकेकाळी मराठ्यांचे शत्रू असणारे मुघल हे सुद्धा आता खरं तर अगदी कमजोर झालेले असतात आणि त्यांना इतर शत्रूंपासून धोका वाटत होता आणि त्यांच्यापासून त्यांना फक्त मराठेच वाचवू शकत होते हे त्यांना माहीत होते। त्याचबरोबर मराठ्यांचा प्रामाणिकपणा आणि शौर्य याचीही माहिती मुघलांना होती, त्यामुळे त्यांनी मराठ्यांबरोबर एक करार केला आणि मुघल सत्तेचे रक्षण करण्याचे मराठ्यांनी मान्य केले। अशा प्रकारे दिल्लीचे सुद्धा रक्षण करण्याचे म्हणजेच दिल्लीवरती वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी मराठ्यांना चालून आलेली असते आणि त्यामुळेच मराठ्यांनी सुद्धा हा करार मान्य केलेला असतो। या बदल्यात त्यांना रोख रक्कम मिळणार होती। शिवाय पंजाब, मुलतान, राजपुताना, सिंध, रोहिलखंड या भागातून चौथाई वसूल करण्याचे हक्क त्यांना मिळाले। तसेच अजमेर आणि आग्रा या प्रांतांची सुभेदारी देण्यात आली। म्हणजेच मराठ्यांना या कराराद्वारे रोख रक्कम तर मिळणारच होती, परंतु काही भागातून चौथाई वसूल करण्याचे हक्क त्याचबरोबर सुभेदारी सुद्धा मिळालेली असते। या करारानुसार छत्रपतींच्या वतीने पेशव्यांनी शिंदे होळकरांच्या फौजा दिल्लीच्या रक्षणार्थ संरक्षणार्थ पाठवल्या। मराठे दिल्लीकडे निघाले। ही बातमी पोहोचताच अब्दाली मायदेशी परतला। मराठे मजल दरमजल करत दिल्लीला पोहोचले। मराठ्यांमुळेच अब्दालीचे संकट टळले, म्हणून बादशहाने मुघलांच्या सुभ्यांमधील चौथाईचा हक्क त्यांना दिला। या सुभ्यांमध्ये काबूल, कंदाहार आणि पेशावरचाही समावेश होता। हे सुभे पूर्वी मुघल साम्राज्याचा भाग होते, आता ते अब्दालीच्या अफगाणिस्तानमध्ये होते। करारानुसार हे सुभे अब्दालीकडून जिंकून घेऊन परत मुघलांच्या राज्याला जोडणे हे मराठ्यांचे कर्तव्य ठरत होते। उलट किमान पंजाबपर्यंत प्रदेश अफगाण अंमलाखाली आणावा अशी अब्दालीची इच्छा होती। त्यामुळे आज ना उद्या मराठे आणि अब्दाली यांचा संघर्ष होणे अटळ होते। अब्दालीला आपली सत्ता पंजाबपर्यंत वाढवायची असते
आणि पंजाबातल्या काही भागांची सुभेदारी मुघलांनी मराठ्यांना दिलेली असते। त्यामुळे हा भाग अब्दालीकडून जिंकून घेऊन मुघलांच्या सत्तेला जोडून त्या ठिकाणी आपली सुभेदारी स्थापन करणे मराठ्यांना गरजेचे होते आणि असाच करार झालेला असतो। त्यामुळे मराठे आणि अब्दाली यांच्यामध्ये कधी ना कधीतरी संघर्ष म्हणजेच लढाई होणारच असते। नानासाहेब पेशव्यांचा भाऊ रघुनाथ हा जयाप्पा शिंदे व मल्हारराव होळकर यांना बरोबर घेऊन उत्तर भारतात अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी मोहिमेवर गेला। उत्तरेकडील स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या दृष्टिकोनातून दक्षिणेतील मराठे हे त्यांचे स्पर्धक ठरले। मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन लक्षात न घेता मराठ्यांना मदत करण्याऐवजी ते तटस्थ राहिले। मराठ्यांचे दिल्ली दरबारातील वर्चस्व व हस्तक्षेप त्यांना रुचत नव्हता। मात्र सूरजमल जाट व राणी किशोरी यांनी पानिपतावरील युद्धात जखमी झालेल्या मराठ्यांना मदत केली। मराठ्यांनी दिल्लीचे रक्षण करण्याचे मान्य केलेले असते, परंतु ही गोष्ट उत्तरेतील इतर सत्ताधाऱ्यांना मान्य नव्हती, कारण त्यांना वाटत होते की दक्षिणेतील मराठे यांचे वर्चस्व वाढत आहे आणि ते आपले स्पर्धक आहेत, म्हणून त्यांनी मराठ्यांना मदत केली नाही। फक्त सूरजमल जाट आणि राणी किशोरी यांनीच मराठ्यांना मदत केलेली दिसून येते। म्हणजे खरं तर भारतावरील परकीयांचे आक्रमण थोपवण्यासाठी अगदी मोठा दृष्टिकोन ठेवून मराठे लढत असतात, परंतु भारतामधीलच उत्तरेतील इतर सत्ताधाऱ्यांना हे काही समजत नव्हतं। त्यांना वाटत होतं मराठे हे आपले शत्रू आहेत, परंतु खरे तर परकीय आक्रमण करणारा अब्दाली हाच त्यांचा शत्रू असतो, पण ते त्यांना समजत नव्हतं। त्याचप्रमाणे उत्तरेतील काही कट्टरपंथीय मराठ्यांकडे परधर्मीय म्हणून पाहत होते। त्यांनीही मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन समजून न घेता मराठ्यांचे वर्चस्व कमी व्हावे म्हणून अब्दालीला हिंदुस्थानवर आक्रमण करण्याचा आग्रह केला। अब्दाली मराठ्यांचा पराभव करून त्यांना दक्षिणेत नर्मदा पार हुसकावून देईल अशी त्यांना अपेक्षा होती। उत्तरेतील काही सत्ताधारी यांना मराठे हे परधर्मातील वाटत होते, म्हणजे मराठे हे खरं तर हिंदू होते आणि ते इतर धर्मातील, त्यामुळे मराठे त्यांना शत्रू वाटत होते आणि अब्दाली जवळचा वाटत होता। म्हणून त्यांनी अब्दालीला मदत केली, कारण त्यांना वाटत होतं अब्दाली मराठ्यांना नर्मदेच्या पार पलीकडे खाली दक्षिणेमध्ये हुसकावून लावेल। अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला। नजीब खान हा रोहिल्यांचा सरदार होता। उत्तर भारतातील मराठ्यांचे वर्चस्व त्याला सहन होत नव्हते। नजीब खानाच्या सांगण्यावरून अब्दालीने भारतावर पुन्हा स्वारी केली। ही त्याची भारतावरची 5वी स्वारी होती। त्याने दिल्ली जिंकून घेतली। मोठी लूट घेऊन तो अफगाणिस्तानात परत गेला। रघुनाथराव व मल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेत गेले। त्यांनी दिल्ली घेतली। त्यानंतर अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावत पंजाब जिंकला। अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करत मराठे इसवी सन 1758 मध्ये अटकेपर्यंत गेले। अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला। अटक हे ठिकाण आजच्या पाकिस्तानमध्ये आहे। मराठ्यांनी अटकेपार पेशावर पर्यंत मोहीम काढली, तथापि त्यांनी आपल्या प्रभुत्वाखाली आणलेल्या या प्रदेशाची व्यवस्था नीट लावली नाही। अब्दालीला खरं तर भारतामधून फक्त संपत्ती हवी असते, त्याला भारतावरच राज्य करायचे नसते। फक्त संपत्ती मिळाली की त्याचे भागणार असते, म्हणून त्याने 5व्या वेळेस सुद्धा ज्यावेळी आक्रमण केले त्यावेळी मोठी संपत्ती घेऊन तो माघारी गेला, तो इथे राहिला नाही। मराठ्यांनी आक्रमण करून पुन्हा दिल्ली जिंकली आणि दिल्लीमधील आणि त्याचबरोबर त्या परिसरातील अब्दालीचे जे अधिकारी होते त्यांना पिटाळून लावले। अगदी पेशावर पर्यंत मराठ्यांनी त्यांचा पाठलाग करून पिटाळून लावलेले असते, पण पेशावर पर्यंत जिंकलेल्या या भागाची मराठ्यांनी व्यवस्था नीट लावली नाही। दत्ताजीचा पराक्रम। पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी व नजीब खानाचे पारिपत्य करण्यासाठी पेशव्याने दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवले। दत्ताजी उत्तरेत गेला। नजीब खानाने दत्ताजीला वाटाघाटीत अडकवून ठेवले आणि अब्दालीला मदतीस येण्याची विनंती केली। हा संदेश मिळताच अब्दाली पुन्हा भारतावर चालून आला। दत्ताजी व अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे गाठ पडली। जोरदार लढाई झाली। दत्ताजीने असामान्य शौर्य गाजवले, परंतु या लढाईत दत्ताजीला वीरमरण आले। दत्ताजी शिंदे यांनी मोठा पराक्रम गाजवलेला असतो। त्याने नजीब खानाला हरवण्यासाठी त्याच्यावरती आक्रमण केलेले असते, पण तह करण्याच्या निमित्ताने त्याने त्याला अडकून ठेवलेले असते आणि अब्दालीला बोलवले। अब्दाली आणि दत्ताजी याच्यामध्ये खूप मोठी लढाई झाली
दत्ताजीने असामान्य शौर्य गाजवले, पण तो या लढाईमध्ये मरण पावला। माहीत आहे का तुम्हाला, दत्ताजी मोठ्या शौर्याने लढला, पण अखेरीस तो रणांगणावर घायाळ होऊन पडला। नजीब खान रोहिल्याचा सल्लागार कुतुबशहा हत्तीवरून उतरून घायाळ झालेल्या दत्ताजीजवळ आला। त्याने दत्ताजीला विचारले, क्यों पटेल जी, हमारे साथ तुम और भी लड़ेंगे? दत्ताजी घायाळ अवस्थेत पडला होता, पण कुतुबशहाचे शब्द ऐकताच त्याने बाणेदार उत्तर दिले, हाँ बचेंगे तो और भी लढेंगे। अशा प्रकारे दत्ताजीने खूप मोठा पराक्रम गाजवलेला असतो। अगदी मरायला टेकलेला असताना सुद्धा ज्यावेळी याने विचारलेले असते की हमारे साथ लढेंगे क्या, म्हणजे आमच्या बरोबर अजून सुद्धा लढणार का, तर दत्ताजी बाणेदारपणे उत्तर देतो की जर आम्ही जगलो तर नक्कीच पुन्हा लढू। सदाशिवराव भाऊ अब्दालीचे पारिपत्य करण्यासाठी नानासाहेबांनी आपला चुलत भाऊ सदाशिवराव भाऊ व थोरला मुलगा विश्वासराव यास उत्तरेस पाठवले। सदाशिवराव भाऊ हा चिमाजी अप्पाचा मुलगा होय। त्याच्याबरोबर प्रचंड फौज व प्रभावी तोफखाना होता। इब्राहिम खान गार्दी हा त्याचा तोफखान्याचा प्रमुख होता। या तोफखान्याच्या जोरावर त्याने इसवी सन 1760 मध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या लढाईत निजामाचा पराभव केला होता। या ठिकाणी इसवी सन 1758 मध्ये मराठी सत्तेचा विस्तार कुठपर्यंत झाला होता त्याचा नकाशा दाखवण्यात आलेला आहे। जवळजवळ संपूर्ण भारतावरतीच मराठ्यांचे राज्य स्थापन झालेले असते आणि यामुळेच इतर जे काही सत्ताधारी होते त्यांना मराठ्यांच्या बद्दल असूया वाटू लागलेले असते। पानिपतचा रणसंग्राम। उत्तरेच्या मोहिमेत सदाशिवराव भाऊने दिल्ली जिंकून घेतली। त्यानंतर मराठ्यांचे सैन्य आणि अब्दालीचे सैन्य पानिपत येथे समोरासमोर आले। 14 जानेवारी 1761 रोजी मराठ्यांनी अब्दालीवर हल्ला करून लढाईला सुरुवात केली। ही पानिपतची तिसरी लढाई होय। लढाईत विश्वासरावला गोळी लागून तो ठार झाला हे सदाशिवराव भाऊला समजताच तो बेभान होऊन शत्रूवर तुटून पडला। युद्धाच्या धुमश्चक्रीत तो दिसेनासा झाला। आपला नेता नाहीसा झालेला पाहून मराठी सैनिकांचा धीर खचला। त्याच वेळी अब्दालीच्या राखीव व ताज्या दमाच्या सैन्याने मराठ्यांवर हल्ला चढवला। मराठ्यांचा पराभव झाला। महाराष्ट्रातील एक सबंध तरुण पिढी गारद झाली। अनेक पराक्रमी सरदार दारातीर्थी पडले। पानिपतच्या या तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले असते। अनेक सरदार दारातीर्थी पडले म्हणजे मरण पावलेले असतात। त्याचबरोबर महाराष्ट्रातील सबंध तरुण पिढी या ठिकाणी गारद झालेली असते, म्हणजे जखमी झालेले असतात, मेलेले असतात। अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणावरती या पानिपतच्या लढाईमुळे मराठ्यांचे नुकसान झालेले असते। माहित आहे का तुम्हाला, पानिपतच्या युद्धात सुमारे 1.5 लाख लोक मारले गेले। एका पत्रातील सांकेतिक वर्णन पुढील प्रमाणे आहे, 2 मोते गळाली, 27 मोहरा हरवल्या आणि रुपये खुर्दा किती गेल्या याची गणतीच नाही। परक्या अब्दालीला येथे राज्य करण्याचा नैतिक हक्क नाही या व्यापक भूमिकेतून मराठे अब्दालीशी लढले। आपण सर्व एतद्देशीय असून म्हणजे एकाच देशातील असून अब्दाली परकीय शत्रू आहे अशी आशयाची पत्रे लिहून सदाशिवराव भाऊने उत्तरेकडील सत्ताधाऱ्यांना मराठ्यांची व्यापक व सर्वसमावेशक भूमिका कळवली, परंतु त्याला अनुकूल प्रतिसाद न देता हे सत्ताधारी तटस्थ राहिले। साहजिकच भारताच्या रक्षणाची जबाबदारी एकट्या मराठ्यांवर पडली। भारत हा एक देश असण्याची व त्याच्या राजा धर्माने कोणीही असला तरी सर्वांनी त्याला पाठिंबा देण्याची जाणीव इतिहासात पहिल्यांदा मराठ्यांनी दाखवली असे म्हणता येईल। अब्दाली हा परकीय शत्रू असतो आणि भारतामधील सर्व सत्ताधारी या अब्दालीच्या खरे तर विरोधात उभे राहायला हवे होते। सदाशिवराव भाऊंनी तशा प्रकारची पत्रे सुद्धा त्यांना पाठवलेली असतात, परंतु कुणीच प्रतिसाद दिला नाही। भारताचा राजा म्हणजे दिल्लीचा बादशहा असणारा कोणत्याही जातीचा असला, धर्माचा असला तरी सुद्धा तो भारतातील आहे, म्हणून त्याचे रक्षण करणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे। अशा प्रकारची जाणीव मराठ्यांनी पहिल्यांदाच दाखवलेली असते आणि त्यांनी भारताच्या रक्षणाची जबाबदारी एकट्याने पेलून दाखवण्याची कामगिरी या ठिकाणी केलेली असते। पेशवा माधवराव। नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा माधवराव हा पेशवेपदी आला। माधवरावाने आपल्या कारकिर्दीत निजाम व हैदर अली यांचा बंदोबस्त केला। त्याने उत्तरेमध्ये मराठ्यांचे प्रभुत्व पुन्हा प्रस्थापित केले। पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला हे पाहून निजामाने त्यांच्या विरोधात
पुन्हा हालचाली सुरू केल्या। त्याने त्यांच्या मुलखावर आक्रमण केले, परंतु माधवरावाने पैठणजवळील राक्षस भुवन येथे त्याला पराभूत केले। हैदर अली हा म्हैसूरचा सुलतान होता। पानिपतवरील मराठ्यांच्या पराभवाचा फायदा घेऊन त्याने कर्नाटकातील मराठ्यांच्या प्रदेशावर हल्ले केले, परंतु मराठ्यांनी श्रीरंगपट्टण जवळील मोती तलाव येथे झालेल्या लढाईत त्याला पराभूत केले। तेव्हा त्याने तुंगभद्रा नदीच्या उत्तरेकडील प्रदेश मराठ्यांना देण्याचे मान्य केले। पानिपतवर झालेल्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झालेला पाहून म्हैसूरच्या हैदर अलीला वाटते की आता मराठे संपले, म्हणून त्याने मराठ्यांच्या भूमीवरती आक्रमण केले आणि तो भाग जिंकून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मराठ्यांनी त्याचा पराभव केला आणि मगच त्यांनी मान्य केले की तुंगभद्रा नदीच्या उत्तरेकडील प्रदेश मराठ्यांना त्याने देऊन टाकला। माधवराव पेशव्यांचा मृत्यू इसवी सन 1772 मध्ये झाला। मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक, कष्टाळू, जिद्दीचा व लोकहितदक्ष असा शासक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो। या कर्तृत्ववान पेशव्याच्या मृत्यूमुळे मराठ्यांच्या राज्याची मोठी हानी झाली। माहीत आहे का तुम्हाला, पेशवा माधवरावाने शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष दिले। विहिरी खोदून पुण्याचा पाणीपुरवठा वाढवला। नाना फडणवीसासारखे कारभारी व रामशास्त्री प्रभूंसारखे थोर न्यायाधीश त्याच्या काळात तयार झाले। प्रजेला न्याय मिळावा म्हणून न्याय खात्यात सुधारणा केली। तोफा व दारुगोळा बनवण्याचे कारखाने सुरू केले। नाणी पाडण्यासाठी टांगसाळीची व्यवस्था केली। माधवराव पेशव्याने इतिहासामध्ये एक चांगले काम केलेले आपल्याला दिसून येते। त्याने प्रजेच्या कल्याणासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी, सर्व जनतेसाठी खूप कामे केलेली दिसून येत असतात। शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी लक्ष दिलेले असते। विहिरी खोदून पाणी पुरवठा करण्याचे सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले असतात, म्हणून त्याचे नाव इतिहासामध्ये अजरामर आहे। पेशवा माधवरावानंतर गादीवर आलेले नारायणराव व सवाई माधवराव हे दोन पेशवे अल्पायुषी ठरले। शिवाय त्यांच्या काळात पेशवाईला गृह कलहाने ग्रासले। एकेकाळी अटकेपार झेंडा रोवणारा रघुनाथराव सत्ता लालसेपोटी इंग्रजांच्या आश्रयाला गेला, त्यामुळे मराठे व इंग्रज यांच्यात युद्ध झाले। माधवरावानंतर पेशवाईमध्ये म्हणजेच पेशव्यांच्या घरामध्ये गृहकलह सुरू झालेला असतो, म्हणजे घरामध्येच भांडणे तयार झालेले असतात। रघुनाथराव हा अटकेपार झेंडा रोवणारा एक सैनिक असतो, सरदार असतो, पण सत्तेच्या लालसेपोटी म्हणजे सत्ता हवी असं वाटत असल्यामुळे तो इंग्रजांकडे गेला, त्यामुळे इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये युद्ध झाले। हैदर अलीचा मृत्यू इसवी सन 1782 मध्ये झाला। त्यानंतर त्याचा मुलगा टिपू हा म्हैसूरचा सुलतान झाला। तो निष्णात योद्धा असण्याबरोबरच विद्वान आणि कवी होता। आपल्या कर्तबगारीने त्याने राज्याचा प्रभाव वाढवला। त्याने फ्रेंचांशी संधान साधून इंग्रजांच्या वर्चस्वाला हादरे देण्यास सुरुवात केली। इसवी सन 1799 मध्ये इंग्रजांविरुद्धच्या एका युद्धात तो मारला गेला। मराठी सत्तेच्या वर्चस्वाची पुनःस्थापना। पानिपतच्या पराभवामुळे मराठ्यांच्या उत्तर भारतातील प्रतिष्ठेला जबर धक्का पोचला होता। उत्तरेत पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी माधवरावाने महादजी शिंदे, तुकोजी होळकर, रामचंद्र कानडे व विसाजीपंत बिनीवाले या सरदारांना तिकडे पाठवले। मराठ्यांच्या फौजांनी जाट, रोहिले व राजपूत यांना पराभूत केले। बादशाह शाह आलम यास आपल्या आश्रयाखाली दिल्लीच्या तख्तावर बसवले। उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता पुनःस्थापित झाली। पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांचे वर्चस्व उत्तरेमध्ये कमी झालेले असते, परंतु माधवराव पेशव्याने पुन्हा ते स्थापन करण्यासाठी आपल्या सरदारांना तिकडे पाठवलेले असते। मग पुन्हा बादशाह शाह आलम याला आपल्या वर्चस्वाखाली दिल्लीच्या तख्तावरती म्हणजे गादीवरती मराठ्यांनी बसवलेले असते आणि उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता पुन्हा स्थापित झालेली असते। पानिपतच्या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले। अब्दालीच्या सैन्याचीही हानी झाली। पानिपतच्या विजयानंतर आर्थिक लाभ फारसा न झाल्याने त्याने किंवा त्याच्या वारसदारांनी पुन्हा भारतावरती आक्रमण करण्याची हिंमत केली नाही। उलट उत्तरेतील अराजकतेला आवर घालण्याचे सामर्थ्य मराठ्यांमध्येच आहे हे लक्षात घेऊन त्यांनी त्या पातशाहीचा सांभाळ करावा अशी इच्छा प्रकट केली। सलोखा करण्यासाठी पुणे दरबारात दूतही पाठवला। पानिपतचा मोठा पराभव पचवून उत्तरेच्या राजकारणात पुन्हा उभे राहण्यात मराठे यशस्वी झाले। ही बाब महत्त्वाची आहे। त्यामध्ये मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर आणि महादजी शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे। पानिपतच्या लढाईमध्ये फारसा आर्थिक लाभ अब्दालीला झाला नाही।
त्यामुळे अब्दालीने किंवा त्याच्या वारसांनी पुन्हा कधीही भारतावरती आक्रमण केले नाही। उलट दिल्लीची पातशाही म्हणजे बादशाही सांभाळण्याचे महत्त्वाचे काम फक्त मराठेच करू शकतात हे अब्दाली आणि त्याच्या वारसांना माहीत होते। त्यामुळे त्यांनी तशी इच्छा सुद्धा बोलून दाखवलेली असते आणि आपला एक दूत मराठ्यांच्या दरबारात पाठवलेला असतो आणि त्यामुळेच मराठ्यांना किंवा आपल्या पराक्रमामुळेच मराठ्यांना दिल्लीवरती पुन्हा वर्चस्व स्थापन करता आले होते। या ठिकाणी पेशवे घराण्याची वंशावळ दाखवण्यात आलेली आहे। पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ, त्याचा थोरला मुलगा बाजीराव आणि दुसरा मुलगा चिमाजी अप्पा। चिमाजी अप्पाला सदाशिवराव भाऊ हा मुलगा होता। बाजीराव पहिला याला 4 मुले, बाळाजी उर्फ नानासाहेब, रामचंद्र, रघुनाथ, जनार्दन। त्यानंतर बाळाजी उर्फ नानासाहेब यांना 4 मुले, विश्वासराव, माधवराव, यशवंतराव आणि नारायणराव। नारायणरावांना एक मुलगा सवाई माधवराव। अशा प्रकारे पेशव्यांची वंशावळ आपणाला दिसते। अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी मधील इतिहास विषयातील राष्ट्ररक्षक मराठे हा पाठ अभ्यासला। धन्यवाद।